जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार प्रेमळ भक्तांनो. ज्या दिवशी तुम्ही तुमचं ध्येय पूर्ण कराल, तुम्ही तुमचं स्वप्न पूर्ण कराल, त्या दिवशी भगवंताला मात्र विसरू नका. कारण आपण इतके दिवस केलेली सेवा भक्ती तुमच्या कामी येणार आहे. तुमच्यासाठी आनंदाची बातमी येणार आहे. तुम्ही पाहिलेलं स्वप्न नक्की पूर्ण होणार आहे. येणारे दिवस तुमच्यासाठी चमत्कार घेऊन येणारे आहेत. आजचा संदेश तुमच्यासाठी महत्त्वाचा आहे, म्हणून कुठल्याही भक्ताने हा संदेश अर्धवट सोडून जाऊ नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून आजचा हा महत्त्वाचा संदेश शेवटपर्यंत नक्की बघा. परमेश्वर हे दिसत नाही, परंतु त्यांची शक्ती आपल्याला नेहमी मदत करत असते. त्यांची शक्ती आपलं रक्षण करत आहे. त्यांची शक्ती आपल्या पाठीशी सदैव आहे. तुम्हीही स्वामींचे लाडके भक्त असाल तर कमेंट्स बॉक्समध्ये होय देवा टाईप करा. परमेश्वर जरी दिसत नसले तरी त्यांचे चमत्कार मात्र नक्की दिसतात. परमेश्वर जरी दिसत नसले तरी त्यांचा साक्षात्कार मात्र नक्की होतो. परमेश्वर जरी दिसत नसले तरी त्यांनी केलेला प्रत्येक चमत्कार आपल्यासाठी लाभदायक असतो. म्हणून परमेश्वर दिसत नाही म्हणून विश्वास ठेवायचा नाही असं अजिबात नाही. तुम्हालाही अनेक अनुभव आले असतील. जेव्हा आपण परमेश्वराकडे प्रार्थना करतो तेव्हा परमेश्वर आज नाही परंतु 1-2 दिवसांनी तरी काही ना काही आपल्याला अनुभव नक्की देत असतात. देवाच्या दरबारामध्ये थोडासा उशीर नक्की होतो, परंतु कोणाचाही अपेक्षा भंग होत नाही. परमेश्वर उशिरा का होईना परंतु चमत्कार दाखवतच असतात. अशा या परमेश्वरांचे आपण भक्त आहोत. तुम्ही परमेश्वरांचे भक्त असाल तर कमेंट्स बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नक्की टाईप करा. बाळा, तुझेही दुःखाचे दिवस लवकरच संपणार आहेत. आजपर्यंत केलेल्या भक्तीचं फळ तुला नक्की मिळणार आहे. तुझ्या जीवनात एक मोठा चमत्कार घडणार आहे. तुझ्या मनातील सर्व नकारात्मक विचार दूर होणार आहे. तुझ्या मनात असलेल्या नकारात्मक विचारांचं संकट आता दूर होणार आहे. तुझ्या मनात सर्व सकारात्मक विचारांचं मोठं भंडार आता भरलं जाणार आहे. तुझं मन आता शांत होणार आहे. तुझ्या मनात असलेला वाईट विचार नष्ट होणार आहे आणि तुझ्या जीवनात चांगले दिवस लवकरच येणार आहेत. ज्या गोष्टींची तू इतके दिवस वाट बघत होता ती गोष्ट तुला लवकरच मिळणार आहे. तू माझ्याशी जे जे बोलत होतास ती प्रत्येक गोष्ट तुझ्या जीवनात येणार आहे. स्वामी म्हणतात, बाळा, तुझ्या जीवनात असलेलं प्रत्येक संकट मी आता संपवणार आहे. तुझं दुःख आता नष्ट होणार आहे. तुझ्या जीवनात ज्यांनी ज्यांनी तुला त्रास दिला तो प्रत्येकजण आता तुझ्या मदतीसाठी धावून येणार आहे. ज्यांनी तुला वेळोवेळी टोमणे मारले, ज्यांनी तुला वेळोवेळी नको नको ते बोलले, तेच आता तुझ्या पायाशी येणार आहेत. घाबरू नकोस, तुझे चांगले दिवस लवकरच सुरू होणार आहेत. ज्या गोष्टीसाठी तू इतके दिवस तळमळत आहेस, ज्या गोष्टीसाठी तू एवढे प्रयत्न करत आहेस, ती गोष्ट देखील मी तुला लवकरच देणार आहे. ज्या गोष्टीची तुला अत्यंत गरज आहे, ज्या गोष्टीसाठी तू माझ्याजवळ आला आहेस, ती गोष्ट मी तुला लवकरच पाठवणार आहे. बाळा, घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. अशक्यही शक्य करण्यासाठी मी आलो आहे. तू रात्रंदिवस माझी सेवा केली आहेस, मग मी त्या सेवेचं फळ तुला नक्की देणार आहे. ज्यांनी तुझा विश्वासघात केला, ज्यांनी अर्ध्या रस्त्यामध्ये तुझा हात सोडला, ज्यांनी संकट काळात तुझ्याकडे पाठ फिरवली, अशा प्रत्येकाच्या डोळ्यामध्ये आता तू मोठा होणार आहेस. घाबरू नकोस, तुझ्या ध्येयापर्यंत मी तुला पोचवणार आहे. जेव्हा जेव्हा तुझा पाय वाकड्या दिशेने पडला तेव्हा तेव्हा मी तुला सावरलं आहे. जेव्हा जेव्हा तू वाईट मार्गाकडे गेला तेव्हा तेव्हा मी तुला अडवलं आहे. जेव्हा जेव्हा तू चुकीच्या गोष्टींना स्पर्श केला होतास तेव्हा तेव्हा मी तुला त्यापासून वाचवलं आहे. म्हणून आज तू चांगल्या मार्गावर आहेस आणि चांगलं काम करत आहेस. इथून पुढे देखील मी तुझी अशीच पाठराखण करणार आहे. तुला चांगला मार्ग दाखवणार आहे. घाबरू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. सहमत असाल तर कमेंट्स बॉक्समध्ये गॉड इज ग्रेट टाईप करा. भगवंताचे हे आशीर्वाद सदैव तुमच्या पाठीशी आहे.
देवाचे देवदूत सदैव तुमचं रक्षण करत आहे. देव आहेत ते अनुभवण्यासाठी फक्त विश्वास हवा, श्रद्धा हवी. ज्याचा विश्वास आहे त्यांनी आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण जर विश्वासच नसेल तर देव समोर उभे असूनही दिसणार नाही, आणि विश्वास असेल तर तुम्हाला दगडातही देव दिसेल. म्हणून विश्वास आणि श्रद्धा ज्याची आहे तोच खरा स्वामी भक्त आहे. फक्त स्वामी भक्त असून चालत नाही, तर त्या नियमांचे पालन देखील आपल्याला करावं लागतं. कधीच कोणाचं वाईट करायचं नाही, वाईट होऊ द्यायचं नाही. कोणाची मदत करता आली नाही तरी चालेल, परंतु कोणाची अपेक्षाभंग देखील करायचा नाही. जेवढी होईल तेवढी मदत करत राहायची, जेवढे होईल तेवढं सहकार्य करत राहायचं. जे आपल्या हाती काम पडेल ते करत राहायचं. जिथे स्वामींचं दर्शन होईल तिथे स्वामींचं दर्शन घेत राहायचं आणि आपलं जीवन जगत राहायचं. ना कोणाचं वाईट करायचं, ना कोणाचं वाईट चिंतायचं, ना आपल्यामुळे कोणाला त्रास होईल असं वागायचं, ना कोणाला त्रास द्यायचा. जेव्हा हे सर्व नियम तुम्ही तुमच्या जीवनात आणाल तेव्हा कोणीही तुमचं वाईट करू शकत नाही. कारण स्वतः देव तुमचं रक्षण करत असतील. कारण असे भक्त देवाचे प्रिय भक्त असतात. देव आहेत हे तुम्हाला मान्य असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये होय टाईप करा. भगवंत जरी दिसत नसले तरी त्यांचे चमत्कार मात्र दिसतात. भगवंत जरी दिसत नसले तरी त्यांचे विचार मात्र आपल्यासोबत आहेत. भगवंत जरी दिसत नसले तरी त्यांची शक्ती आपल्या पाठीशी आहे. भगवंत जरी दिसत नसले तरी त्यांचा साक्षात्कार वेळोवेळी आपल्याला झाला आहे. म्हणून देवाचं अस्तित्व आहे हे आपल्याला मान्यच करावं लागेल. जेव्हा तुम्ही देवाचं अस्तित्व मान्य कराल तेव्हा आपोआप तुम्हाला चमत्कार दिसायला लागतील आणि अनुभव यायला लागतील. एकदा तरी आपलं जीवन या भक्तीमध्ये झोकून द्या, तेव्हा तुम्हाला समजेल की खरा स्वामींची शक्ती कशी असते. ज्याने हे अनुभवलं आहे त्याला एकदा तुम्ही नक्की विचारा. तो तुम्हाला सांगेल की तुमच्या अंगावरती काटा येईल असे काहींना अनुभव आले आहेत. काही मरणाच्या दारातून मागे आले आहेत, कारण त्यांचा काळ आला होता मात्र वेळ आली नव्हती. स्वामींनी ती वेळ टाळली. म्हणून अशा लोकांचे अनेक अनुभव तुमच्या कानावर पडतील. ते अनुभव आपणही ऐका, दुसऱ्यांनाही ऐकावा. कारण जेव्हा आपण इतरांचे अनुभव ऐकतो तेव्हाच आपल्याला त्यावरती विश्वास बघतो. जेव्हा जेव्हा तुम्ही स्वामींच्या मठामध्ये जाल तेव्हा तुमचं मन तिथे शांत होईल. तुमच्या डोक्यातील अनेक विचार बाजूला होतील आणि तुमच्या मनात फक्त सकारात्मक विचार राहतील. ही स्वामींची शक्ती आहे आणि ही शक्ती ज्याने अनुभवली त्याला तुम्ही त्यांचे अनुभव विचारू शकता. अनेक भक्तांनी आपले अनुभव कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला मात्र नक्की सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. धन्यवाद.